पुरंदर तालुक्यातल्या दौंडज गावाची ही घटना पुणे जिल्ह्याला हादरवणारी ठरली आणि त्याचबरोबर गावकऱ्यांच्या शौर्यगाथेला सलाम करणारी। दौंडजमध्ये दिवसाढवळ्या दरोडा घालून पळून निघालेल्या आरोपींचा ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला। पिस्तुलाच्या गोळ्यांनाही घाबरलेले नाहीत ते गावकरी अगदी सिंघम बनले आणि ड्रोनच्या कॅमेऱ्यात अखेर चोर सापडले। पुरंदर तालुक्यातील दौंडज गावातील शनिवारची ही घटना चित्रपटातील प्रसंगालाही लाजवेल अशीच होती। दुपारी भर दिवसा 3 चोरांनी घरात दरोडा टाकला आणि गावातून पळ काढण्याचा प्रयत्न केला। मात्र ग्रामस्थ आणि पोलिसांनी मिळून दाखवलेली चातुर्यपूर्ण धावपळ अखेर चोरांना तुरुंगाच्या दारात घेऊन पोहोचली। दरोड्यानंतर चोरांनी गावकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून थरकाप उडवला। तरी सुद्धा स्थानिक तरुणांनी हार न मानता जीवावर उदार होत त्यांच्या मागे धाव घेतली। निराजवळील थोपटेवाडी रेल्वे गेट बंद असल्याने चोरांची गाडी अडकली आणि तिथेच पहिला थरार रंगला। यावेळी 2 चोर पळून गेले। चालकाला ग्रामस्थांनी पकडून ठेवलं। या घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक वाघचौरे आणि फौजदार सर्जेराव पुजारी हे आपल्या पथकासह घटनास्थळी धावले। दरम्यान पळालेले चोर हे पुणे पंढरपूर मार्गावरील जेऊर जवळच्या ऊसाच्या शेतात जाऊन लपले होते। उंच ऊसामुळे ग्रामस्थांना त्यांचा ठावठिकाणा लागणं अशक्य होतं। मग अखेर या शेताला सुमारे 200 ते 250 तरुणांनी वेढा घातला आणि फक्त याची राखण करण्याचं काम केलं। पोलिसांनी तातडीनं या ठिकाणी कोणताही धोका न पत्करता तरुणांना ऊसात न शिरण्याचं आवाहन केलं आणि फक्त राखण करा असे सांगितले। यानंतर पोलिसांनी ड्रोन मागवला। ड्रोनच्या कॅमेऱ्यात चोर कुठे लपले आहेत हे लगेच लक्षात आलं आणि पोलीस आणि ग्रामस्थांनी एकत्रित मोहीम राबवत झडप घालून त्यांना जेरबंद केलं। या घटनेमध्ये लखनसिंग रजपूतसिंग दुधानी, बेहदसिंग श्यामसिंग कल्याणी आणि रत्नेश राजकुमार पुरी हे सर्वजण राहणार संभाजीनगर या तिघांना पकडले। त्यांचा इतर साथीदारांचा शोध सुरू आहे। पोलीस त्याची चौकशी करत आहेत। या थरारक कारवाईमध्ये दौंडज गाव आणि परिसरातील संदीप मदने, केशव जगताप, संदीप भापकर, विठ्ठल कदम, दशरथ बनसोडे, रविराज कोकरे, घनश्याम चव्हाण, प्रसाद कोळेकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी सहभाग घेतला। जेजुरी पोलीस हद्दीमध्ये दौंडज हद्दीमध्ये कदम वस्तीत एका घरामधून चोर आले असं आम्हाला कळलं होतं। तर ते चोरीची जी गाडी आहे ही निरादिशन जात असताना आम्ही आमच्या पोलिसांना कळवलं। रेल्वे फाटकाची ती गाडी अडवली। त्यातला एक जण ताब्यात घेतला, 2 जण पळून गेले। बाकी जण आता गावातल्या लोकांच्या मदतीने व आमचे पोलीस ड्रोनच्या सहाय्याने आम्ही सगळ्यांना ताब्यात घेतला आहे। आधीची चौकशी करून काय आहे तो प्रकार सविस्तर सांगत आहोत। येथे 3 चोरटे चोरी करून एक घर फोडून दौंडजमध्ये निरेच्या दिशेने येत असताना थोपटेवाडी पिसुर्टी या रेल्वे गेटपाशी रेल्वे आल्यामुळं गेट लागल्यामुळं तिकडून आम्हाला साहेबांचा फोन आला की अशा घटना झालेली आहे। त्यामुळं आम्ही लगेच गेटवरती जाऊन तात्काळ 100-200 पोरं घेऊन जाऊन त्या गाडीचा पाठलाग केला। तिकडून वाल्याच्या सरांनी फोन केला, जगताप साहेबांनी। त्यानंतर परत मदने, चव्हाण, निरेवरून फोन आला। आम्ही 100-200 मुलं जाऊन आम्ही तिथं त्या गेटवरती पकडले त्यांना। 1 जणाला पकडला, बाकी 2 जण रेल्वेच्या साईडनी पळून गेले। त्यामुळं त्यांना थोडा वेळ लागला पकडायला, पण ते पण ड्रोन बोलवून आम्ही ड्रोनच्या द्वारे त्यांना पकडण्यात आला आहे। आता जेजूर पोलीस स्टेशनला नेलेला आहे त्यांना। आमची एक विनंती आहे, असं झालं नाही पाहिजे आणि वाघचौरे सरांना एक प्रशासनाचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी तात्काळ येऊन सर्व यंत्रणा हलवून त्यांनी लवकरात लवकर ताब्यात त्यांना घेतला आहे। अतुल विलास बरकडे।